या अशा सिच्युएशनमध्ये आपण एकमेकांच्या विरुद्ध नाही, आपण एकमेकांच्या बरोबर राहणं गरजेचं आहे. आपण दया काकांना या सगळ्या सिच्युएशनमधनं कसं बाहेर काढू हा विचार करणं गरजेचं आहे. हे बघ केदार, आता सगळे खूप रागात आहेत हे माहितीये मला, पण किमान तू तरी समजून घे. मनात राग नको घालून घेऊस प्लीज. मला खात्री आहे जेव्हा दया काका या सगळ्यातनं बाहेर पडतील तेव्हा सगळं नॉर्मल होणार आहे. आणि तारिणी, बाहेर जे काही झालं त्यासाठी सगळ्यांच्या वतीने मी तुझी माफी मागते. नाही 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 कौशिकीताई, काय करताय आहो तुम्ही? प्लीज असं काहीतरी करू नका. तुम्ही एकदम बरोबर बोलताय. बाबा घरी परत आले ना की सगळं व्यवस्थित होईल. तोपर्यंत आपण सगळ्यांनी एकत्र राहायला हवं. आणि आपण सगळ्यांनी एकमेकांशी खरं सुद्धा वागायला हवं. बरोबर? तू त्यांना कशी ओळखतेस? ज्या वेळेला दया काका जयरामच्या घरी गेले होते त्यावेळेला तू त्यांच्या घरी काय करत होतीस तारिणी? तारिणी, खरं बोल. जे काही घडलंय ते खरं खरं सांग. बोल. देवकी काकू जयराम काकांना भाऊ मानायच्या. ते आपल्या बाबांचे सुद्धा मित्र होते. बाबा इकडे आल्यानंतर देवकी काकूंच्या आयुष्यात नक्की काय घडलं हे बाबांना जाणून घ्यायचं होतं त्यांच्याकडून. खूप शोधण्याचा प्रयत्न केला. तू म्हणालीस आपलं बोलणं झालं त्याप्रमाणे, पण काही त्याचा पत्ताच लागला नाही. अचानक काल मला त्याचा फोन आला. काय म्हणाले ते? मला अर्जंट भेटायचंय. एक पत्ता पाठवला त्याने मला मोबाईलवर. मी त्याने पाठवलेल्या पत्त्यावर पोहोचलो आणि आज जाऊन बघतो तर जयराम जमिनीवर रक्ताच्या थारोळात पडला होता. तुम्हाला मलाही विश्वासात घ्यावंसं नाही वाटलं? मी मदतच केली असती ना तुमची. माझ्या सोर्सेसकडनं मी या सगळ्याबद्दल अजून इन्फॉर्मेशन शोधायला लावली असती. नाही नाही कौशिकीताई, तसं नाही. बट इट्स ओके. आय थिंक तुम्हा दोघांचा अजूनही माझ्यावर विश्वासच नाही. नाही नाही कौशिकीताई, असं अजिबात नाही. तुम्ही प्लीज गैरसमज करून घेऊ नका. अहो, हे सगळं असं होईल असं आम्हाला सुद्धा वाटलं नव्हतं. आणि आता मुळात जे झालंय ते झालंय, ते आपण नाही बदलू शकत. पण या सगळ्यावर आपण उत्तर शोधायला हवंय लवकरात लवकर. आणि त्यासाठी तुम्ही म्हणताय तसं आपण सगळ्यांनी एकत्र असणं खूप गरजेचं आहे. आणि एकमेकांशी खरं बोलणं सुद्धा गरजेचं आहे. बरोबर? खाऊन घे. जर आपल्याला दया काकांना या सगळ्यातनं सोडवायचं असेल तर आपल्याला स्ट्रॉंग राहणं गरजेचं आहे. ओके? आणि तुम्ही दोघांनी हे संपवल्याशिवाय रूमच्या बाहेर पडायचं नाहीये. ओके? बॉस, आता तू फोर्स करणार आहेस का मला? नाही, मी कसा फोर्स करू? तू जरी घाबरत नसशील तरी मी घाबरतो. तुला, कौशिकीताईला. आता हे नाही खाल्लं तर ओरडा खावा लागेल. पण ठीक आहे, आता भूक पण लागली आहे. मी पण घाबरते तुला. दे इकडे. तू घाबरतेस मला? चल, खरंच? नवरा बायकोचं नाटक करायची जेव्हा वेळ येते ना त्यावेळेस मला तुझी भीतीच वाटते. कारण काय बॉम्ब पडणार आहे हे माहितीच नसतं. आणि त्यातनं कसं सुटायचंय हेही माहित नसतं. काही म्हणालास का? खाऊया ना ते. भूक लागली. झालं माझं. तुम्ही कोर्टात ही केस कशी प्रेझेंट करणार आहात याचा काही विचार केला? येस मॅडम, CRPC 317 अंतर्गत आपण काही मेडिकल रिझन्स दाखवून हिअरिंग 7 ते 14 दिवसासाठी पुढे ढकलू शकतो.
इन बिटवीन त्यांना बेलसुद्धा मिळेल आणि घरीसुद्धा आणता येईल. हो, पण त्याच्यासाठी आपल्याला एक मेडिकल सर्टिफिकेट लागेल. आय होप डॉक्टर कामत आपल्याला याच्यामध्ये कोऑपरेट करते. देन पुढच्या हिअरिंगला आपण 173(8) अंतर्गत फर्दर इन्व्हेस्टिगेशनसाठी अप्लाय करू शकतो. सॉरी, पण म्हणजे मी जरा मध्ये बोलू. पण जर तसं झालं सर, तर कोर्ट पोलिसांना नवीन चार्जशीट फाईल करायला सांगेल आणि पोलिसांना वेळही मिळेल आणि ते बाबांवर नवीन चार्जेसही लावू शकतील. आणि जर तसं झालं ना, तर ही केस महिने चालू राहील. बाबांना बेल मिळेल, पण नंतर पुन्हा पोलीस कस्टडी. नाही, ते माझी आई पोलीस डिपार्टमेंटमध्ये होती ना, म्हणून मला थोडंफार माहिती. करेक्ट आहे मॅडम, पण कसं आहे, कोर्ट केस म्हटल्यानंतर केस किती महिने वर्ष चालेल आपल्याला काहीच सांगता येत नाही. ॲज ऑफ नाऊ दिस इज द बेस्ट वी कॅन डू. पण हे सगळं आपण कशाला करतोय मिस्टर श्रीखंडे? आपण हेल्थ रिझन देऊन पळवाटा का काढतोय मिस्टर श्रीखंडे? हे बघा, कोर्टात दया काका इनिसेंट आहेत हे आपल्याला प्रूव्ह करायचं आणि त्यांना लवकरात लवकर घरी घेऊन यायचंय. त्याच्यासाठी प्रयत्न करा. आय अंडरस्टँड मॅडम, पण सगळे पुरावे तुमच्या काकांच्या विरोधात आहेत. त्यांना जर का पहिल्या ट्रायलमध्ये सोडवायचं असेल ना, तर काहीतरी स्ट्रॉंग एव्हिडन्स पाहिजे. इन माय ओपिनियन हा आत्तासाठीचा बेस्ट ऑप्शन आहे. तुम्हाला जर का सेकंड ओपिनियन घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. मला सेकंड ओपिनियन घ्यायचा असता तर मी तुमच्याकडे का आले असते? तुम्हाला फॅमिलीचे आणि आमच्या चॅनलचे सगळे लीगल मॅटर्स माहिती आहेत म्हणून मी तुम्हाला कन्सल्ट केलंय मिस्टर श्रीखंडे. वकील म्हणून ही केस मी स्ट्रॉंगली प्रेझेंट करीनच, पण पुरावे गोळा करणं हे पोलिसांचं काम आहे. तुमचा जो काही डिसिजन असेल तो मला कळवा. सर, आम्हाला खोटेपणा करून तात्पुरती बेल नाही मिळवायची. आमच्या बाबांनाही नाही आवडणार ते. मला तरी असं वाटतंय की आपल्याला काहीतरी दुसरा पर्याय शोधावा लागेल. ठीक आहे, आय विल ट्राय माय बेस्ट. थँक्यू. ठीक आहे, येतो.